नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजची सविस्तर बातमी. अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात असलेल्या सातरळ ते तांबेरे हा अत्यंत महत्त्वाचा रस्ता अखेर दुरुस्तीकडे वाटचाल करू लागला असून खासदार निलेश लंके यांच्या हस्तक्षेपामुळे किरण कडू यांचे सुरू असलेले उपोषण मागे घेण्यात आले आहे. गेल्या 5 दिवसांपासून तहसील कार्यालयासमोर सुरू असलेल्या या आंदोलनाला अखेर यश आले आहे. सातरळ तांबेरे रस्ता खराब झाल्यामुळे शेतकरी, दूध उत्पादक, विद्यार्थी तसेच नोकरदार नागरिकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत होता. अनेक वेळा मागण्या करूनही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने किरण कडू यांनी उपोषणाचा मार्ग स्वीकारला होता. या आंदोलनामुळे स्थानिक प्रशासनावर दबाव निर्माण झाला. दरम्यान खासदार निलेश लंके यांनी उपोषणस्थळी भेट देत किरण कडू यांच्याशी चर्चा केली व आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. यावेळी त्यांनी खासदार निधीतून रस्त्याच्या तात्पुरत्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. तसेच या रस्त्याचा कायमस्वरूपी प्रश्न सोडवण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन प्रस्ताव मार्गी लावणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या प्रकरणात आमदार सत्यजित तांबे यांनीही लक्ष घालत संबंधित विभागाला आवश्यक त्या कार्यवाहीच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे आता या रस्त्याच्या दुरुस्तीची प्रक्रिया गती घेण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. अखेर दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या या रस्त्याच्या प्रश्नाला दिशा दिल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून तात्पुरत्या उपायापेक्षा कायमस्वरूपी तोडगा कधी निघणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. न्यूज सार्वमंथन, राहुरी, अहिल्यानगर. आंदोलन करावं लागलं केवळ रस्त्यासाठी आणि तिथं बस देखील बंद. काय परिस्थिती? समस्या एक नाही आहे, अनेक समस्या आहे. परंतु सध्या तरी आम्ही एकच समस्या म्हणून या आंदोलनामध्ये उतरलो. एकच समस्या घेऊन आम्ही या आंदोलनाचा अवलंब या ठिकाणी हे केला. परंतु आमच्या सोनगावचे रस्ते असतील, आमचे धानोरे गावातले रस्ते असतील, आम्ही नेहमी भाषणामध्ये मी सांगतो की सातरळ, सोनगाव, धानोरे म्हणजे आमचे राहुरी तालुक्यातलं कारगिल आहे. आमच्याकडे नेहमीच दुर्लक्ष केलं जातं, नेहमीच दुर्लक्ष होतं. तर सातरळ, सोनगाव, धानोऱ्याकडनं जो तालुक्यालाही, राहता तालुक्यालाही जोडणारा रस्ता आहे, संगमनेर तालुक्यालाही जोडणारा रस्ता आहे, तर तो प्रमुख रस्ता हा तालुक्याला येणारा राहुरीला, म्हणजे तिकडनं शेतीमाल, आमचे कांदे असतील, काय मार्केट कमिटीला येणारा जो भाजीपाला असेल, दुधाचे टँकर आहेत आमच्या इकडं 3 दुधाचे प्लॅन्ट आहेत, मोठे मोठे टँकर त्या भागातून जातात. तर त्या रस्त्याचा वापर विद्यार्थी मोठ्या प्रमाणात करतात. 1001 विद्यार्थी आमच्या गावामध्ये शाळे कॉलेजसाठी येतात. तर आज त्यांचे सगळ्यांचे हाल चाललेले आहेत. तर सध्या तरी आम्ही हाच रस्त्याचा एक प्रमुख समस्या घेऊन शासनाच्या पुढं आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून तर मी पाठपुरावा करतोच आहे. त्याची दर्जनती झाली पाहिजे. प्रधानमंत्री ग्रामसडक असेल, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना असेल, कशात तरी तो घेऊन तो रस्ता झाला पाहिजे, त्याचं रुंदीकरण झालं पाहिजे, अशी आमची आग्रही आहे. आणि आम्ही उभं केलं त्या परिसरात तांदुळनेर असेल, सर्वांनी आम्हाला लेखी या आंदोलनाला सहभाग नोंदवला. पेक्षा जास्त शहरातील कार्यकर्ते, सामाजिक दिला. काल रात्री तांबेरे तांदुळनेरचे सरपंच आम्हाला देऊन गेले. तर आता खासदार साहेबांनी आता मुरुम रेमेडी म्हणून मोटरेबल करता येईल आणि आम्ही करू. आता सध्या तरी मुरुम, आता तरी एसटी ग्रामस्थांचे हात आहेत असे आम्ही प्रत्यक्ष किती दिवसात कामाला खासदार साहेबांनी सांगितलं आहे काम चालू करू. त्यांनी स्वतः फोन लावला होता, त्यांचे बोलणं त्यांचं झालेलं आहे. मनमाडा हायवे ज्यावेळेस जाम, तिथं नगर मनमाडा हायवे रस्ता म्हणून सातरळ तांबेरे, तर मग त्यांच्याकडनं ठीक आहे मशिनरीची मदत घ्या. त्यांनी मदत चालू करता येईल असे प्रयत्नात आहेत. आंदोलन या ठिकाणी चालू आहे. आंदोलनाचा 5वा दिवस. संबंधित काही काल मी जिल्हा परिषदेचे अण्णा आणि आम्ही जिल्हा परिषदेच्या शिवशी बोललो. आपल्याला जे अपेक्षित असं असताना एक पत्र पण आपल्याला दिलेलं आहे की त्या रस्त्याला आता आपण DPTCतून जिल्हा नियोजन अधिकाऱ्याकडून आपण त्या रस्त्याच्या कामासाठी निधीची मागणी केलेली आहे आणि तो रस्ता लवकरात लवकर आपण PMJSYकडे वर्ग करून त्याला PMJSYचा निधी आपल्याला कसा टाकता येईल त्यासाठी प्रयत्न करू.
कारण त्याचं 1,80,00,000 इस्टिमेट होतं. आता पण ह्या झाल्या गोष्टी याला काही दिवस लागणार आहे. म्हणजे आता काल आपण DPTCला पत्र दिले, जिल्हा परिषदच्या शिवमकडून DPTCला एक पत्र तयार करून घेतले. आता DPTCतून कधी पैसे मिळतात कधी नाही मिळतात, त्याला काही वेळ लागणार आहे. आता आपण हा रस्ता PWDकडे वर्ग करतो. PWDला रस्ता वर्ग झाल्यानंतर एक फार मुंबईपर्यंत सँक्शन असतं त्या फाईलला. PWDकडे वर्ग झाल्यानंतर त्याला मग मी PMJSYमध्ये रस्ता घेतो आणि चांगल्या पद्धतीचा रस्ता होईल. पण त्याबरोबरीने आता जी मुलांची अडचण आहे, आता ज्या बसेस बंद आहेत, त्यासाठी मी माझ्या निधीतून एक आता सध्या एक चांगल्या पद्धतीचा आपल्याला त्याचं डागडुजी कशी करता येईल त्याचा प्रयत्न करू आणि तो प्रश्न सोडवला जाईल या ठिकाणी सांगतो. त्यामुळे माझी उपोषण करताना विनंती आहे की आत्ता मी काही आता गडकरी साहेबांच्या PSC पण बोललो मी, कारण आपल्याला काय करता येईल, आम्हाला जेवढा प्रयत्न करता येईल ते प्रयत्न करून लवकरात लवकर रस्ता मंजूर करू. पण आता सध्या तरी आपल्याला ती डागडुजी झाली पाहिजे आणि ती डागडुजी आपण लवकरात लवकर म्हणजे माझ्या माहितीनुसार 3-4 दिवसामध्ये त्या डागडुजीच्या कामाला सुरुवात करू आणि ती रहदारी सुरळीत चालू करू हे या ठिकाणी सांगतो. त्यामुळे आमच्या किरणराव आणि ह्या सगळ्या मंडळींना त्यांच्या लढा उभा केल्यानंतर काहीतरी यश आलं पाहिजे आणि ते यश आणण्यासाठी आमच्यासारख्यांनी लोकप्रतिनिधी म्हणून ज्यावेळेस आम्ही वावरतो समाजात, आमचं सुद्धा काम आहे, आमचं कर्तव्य, आमच्यातलं जे हिस्सा जर आंदोलन करत असेल तर आपण काहीतरी करून तो मार्ग सोडला पाहिजे, या भूमिका असणारे मी एक कार्यकर्ते आहे. त्यामुळे निश्चित किरणराव एक 4-5 दिवसामध्ये आपण त्या रस्त्याच्या कामाला सुरुवात करू. आता तुमचं जे आंदोलन चालू आहे, धरणे आंदोलन चालू आहे, ते आता तरी स्थगित करावा. कार्यकर्ता कमतरता केली जाते का? नाही, आता काय झालं, एक काळ असा होता राजकारणात, आम्हाला आता आमचे ज्येष्ठ नेते मंडळी सांगतात, एक काळ असा होता राजकारणात, तुम्ही निवडून आल्यानंतर विधानसभेत गेले, तुम्ही निवडून संसदेत गेल्यानंतर तुम्ही या राज्याचे या देशाचे लोकप्रतिनिधी म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी संबोधलं जायचं. पण आता माणूस कुठल्या पक्षाचा आहे हे विकासाच्या निधीच्या बाबत सुद्धा त्याचा विचार केला जातो. हे या पक्षाचा आहे मग त्याची फाईल थांबवा, त्या पक्षाचा आहे त्याचं हेच थांबवा, हे सगळ्या गोष्टी जाणीवपूर्वक केल्या जातात. एक काळ असा होता की मला आता त्या दिवशी आम्ही मुंबईला असताना काही जणांनी सांगितलं की आपल्या मंत्री महोदयांनी आंदोलन केलं होतं खडसे साहेबांनी की आम्हाला आमच्या भाजपच्या आमदारांना निधी मिळत नाही पुरेसा. तर त्यावेळेस लगेच त्या संबंधित मंत्र्यांनी डिसिजन घेतला की सगळ्यांना समान आमदारांना निधी आला पाहिजे. तसं खासदारांच्या बाबत सुद्धा झालं पाहिजे, पण ते होत नाही. जाणीवपूर्वक प्रत्येकाला कोंडीत सापडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी ह्या सरकारकडून जाणीवपूर्वक केला जातो. आमचा किरण असो किंवा हे सगळी मंडळी असो, यात 5 दिवस आंदोलन करतात, 5 दिवस बसतात. काल आमचा एक सहकारी जिल्हाधिकाऱ्याच्या कार्यालयासमोर स्वस्त धान्य दुकानचा भ्रष्टाचार झाला आहे. ज्या स्वस्त धान्य दुकानामुळं आमच्या गोरगरिबांच्या चुली पेटणार आहे, त्या स्वस्त धान्य दुकानाचा भ्रष्टाचार झाला आहे. लाईव्ह पुरावे, शूटिंग आहे, सगळ्या गोष्टी. तरी पण त्या आमच्या सहकार्याला 2 दिवस ते आंदोलन करावं लागलं कलेक्टरच्या दारात. शेवट मी गेलो, कलेक्टर साहेबांना भेटलो, सगळे गोष्टी दाखवल्या. म्हणजे हे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला जातो. म्हणजे कोण आंदोलन करतोय, कोण उपोषण करतोय, याला सुद्धा कुठल्या पक्षाचं आहे त्याला त्याचं उपोषण सुटलं पाहिजे. नाही तर बऱ्याच आता आमच्या रोहित पवारांनी पंढरीच्या पांडुरंगाच्या पावनभूमीमध्ये आंदोलन केलं, आम्ही पण होतो. अन्नत्याग आंदोलन केलं, काल परवा आम्ही संभाजीनगरला आंदोलन केलं शेतकऱ्यांच्या मागणीसाठी. पण सरकारला त्याचे काय गांभीर्य दिसत नाही. किरण सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.